संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांचा प्रदक्षिणा मार्ग बदललेला आहे। भक्त पुंडलिकाचं मंदिर आणि इंद्रायणी तीरावरील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलंय, त्यामुळे प्रदक्षिणा मार्ग बदलला गेलाय। स्कायवॉकचा वापर करून प्रदक्षिणा पूर्ण केली जाणार आहे। ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दिंड्यांचा आता मार्ग बदलला गेलेला आहे। प्रदक्षिणा मार्ग जो आहे तो बदललाय। भक्त पुंडलिकाचं मंदिर आणि इंद्रायणी नदी तीरावरील मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे प्रदक्षिणा मार्गामध्ये हा बदल करण्यात आलाय। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। तुषार, मार्गात जो बदल झालेला आहे प्रदक्षिणेचा, तो नेमका मार्ग कसा आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आज अलंकापुरी नगरीमध्ये संपन्न होतोय आणि त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक खरं तर या अलंकापुरी नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। मी सध्या याच इंद्रायणी नदी तीरावरती आहे आणि या इंद्रायणी नदी तीरावरती आपण जर पाहिलं तर हाच मी ज्या ठिकाणी उभा आहे तो भक्ती सोपान पूल आहे आणि हा भक्ती सोपान पुलाचा जो मार्ग आहे तो बदलण्यात आलेला आहे। भक्ती सोपान पुलावरून जी दर्शन बारी होती ती बदलण्यात आली आहे, तर आता जी दर्शन बारी आहे ती स्कायवॉकच्या माध्यमातून सुरू आहे। मात्र स्कायवॉकच्या माध्यमातून जरी सुरू असली तरी भक्त पुंडलिक जे मंदिर आहे ते भक्त पुंडलिकाचं मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे। तर प्रदक्षिणा जो मार्ग आहे, जो इंद्रायणी नदीच्या तीरावरून हा जो प्रदक्षिणा मार्ग जातो, तो प्रदक्षिणा मार्गावरतीही मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळे या मार्गामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती खरं तर देवस्थानचे जे प्रमुख विश्वस्त आहे योगी निरंजननाथ यांनी ही आपल्याला माहिती दिलेली आहे। या मार्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे। जो इंद्रायणी नदी तीरावरून ज्या दिंड्या खरं तर प्रदक्षिणा पूर्ण करत असतात त्या दिंड्यांचा मार्ग आता बदलण्यात आलेला आहे आणि त्या दिंड्या या इंद्रायणी नदी तीरावरून न येता नगर परिषदेच्या रस्त्यावरून पुढे आजोळघोराकडे निघतील अशी माहितीही प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी दिली। तुषार, आता जसं तुम्ही म्हणालात की प्रदक्षिणा मार्गामध्येच बदल करण्यात आलेला आहे। इतकी वर्ष ज्या पुलावरून ही प्रदक्षिणा होत होती तो मार्ग बदलला गेलाय। संबंधित दिंड्यांना ही माहिती पोहोचवली गेलेली आहे का? दिंडी प्रमुखांना साधारणपणे किती दिंड्या आहेत ज्या या बदललेल्या मार्गावरून प्रदक्षिणा घालू शकतात? नक्कीच मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर दिंड्या या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। त्याचा जो आकडा जर आपण पाहिलं तर सुमारे 350 पेक्षा अधिक दिंड्यांमध्ये वारकरी सहभागी होत असतात। 350 पेक्षा अधिक दिंड्या या प्रदक्षिणा मार्गावरती प्रदक्षिणा मारत असतात। माऊलींचा प्रस्थान सोहळा झाल्यानंतर माऊलींबरोबर याच दिंड्या पुढे पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात। मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पावसामुळे मोठा पाणी खरं तर या महामार्गावरती आलंय आणि त्यामुळेच हा जो संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग आहे तो बदलण्यात आलेला आहे आणि या प्रदक्षिणा मार्गाची जी माहिती आहे ती आता प्रमुख विश्वस्त मीडियाच्या माध्यमातून म्हणजे पुढारी न्यूजच्या माध्यमातून प्रमुख विश्वस्तांनी खरं तर दिलेली आहे। त्यानंतर आता ते या संपूर्ण दिंड्यांना योग्य ती माहिती त्यांच्या SMS सिस्टीमद्वारे असेल, त्यानंतर व्हॉट्सअप ग्रुपद्वारे असतील आणि इतर काही यंत्रणांद्वारे वारकऱ्यांच्या प्रमुख दिंडी मालकांना परत त्यानंतर चालकांना त्यांच्याकडून देण्यात येते। जी तुषार, आळंदीमध्ये आणखी काय काय घडते याचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।